तुमच्याशी थोडं बोलू शकतो? यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करते की कुठेही दंगे करू नका. तुम्हाला काही आठवत नाहीये की तुम्हाला काही आठवायचंच नाहीये? उचलून आणा त्याला, जुने हिशेब चुकते करायचे. त्यांच्याशी संबंध तोडा आणि माझ्याशी जोडा. वाघाच्या गुहेत राहणार पाडस आहे. वाघाला पाडसाचा कंटाळा आला, पटकवून खाऊन टाकणार त्याला. मला आतमध्ये घे ग, माझा जीव धोक्यात आहे. मला आतमध्ये घे ना लवकर. तुमच्या डोळ्यातलं पाणी पाहण्यात मला अजिबात रस नाहीये. कारण जसं पेरावं तसंच उगवतं असं देवच बोलून गेला. त्यामुळे तुमच्या डोळ्यातल्या पाण्याला तुम्हीच सर्वस्वी जबाबदार आहात. मला नशिबाने आधीच खूप फरक पडलाय जानकी. त्यात तू प्लीज टोमणे मारू नकोस मला. नाही नाही, टोमणे मारायचा माझा स्वभावच नाहीये. मी तसं कधीच बोलत नाही. आणि तुम्हाला तर नाहीच. कारण काही झालं तरी शिक्षिका आहात तुम्ही माझ्या. आणि आपल्याकडे गुरुला उलटून बोलण्याची पद्धत अजून नाहीये. मग तो कितीही वाईट वागला तरी. मला माहिती जानकी, तू माझा खूप तिरस्कार करतेस. कारण मी तशी वागली तुझ्याशी. हे बघा, जे घडून गेले त्याच्याबद्दल आपण बोलायला नको. मला सांगा, तुम्ही अशा का पळत होतात? आणि मुंबईत कधी आलात? माझ्या भूतकाळापासून पळत होते, तेही जीव मुठीत घेऊन. जानकी, तू म्हणतेस ते बरोबर आहे ग. जसं पेरावं तसंच उगवतं. या सगळ्याला मीच जबाबदार आहे. म्हणजे जी चूक सुमित्राने केली ना, तीच मी केली. पण तिच्या नशिबी किल्लेदारांची सून होणं आलं. आणि माझ्या नशिबी ही फरफट. जी चूक सुमित्राने केली म्हणजे सुमित्रावर माझंही त्या माणसावर मनापासून प्रेम होतं. मी वयसरून गेलेली मध्यमवर्गीय मुलगी. त्यांच्या फसव्या बोलण्यात मला प्रेमाचा ओलावा दिसला. आणि आयुष्यभर बाईंनी जे जपून ठेवायला हवं तेच मी त्यांच्या स्वाधीन केलं. ज्या दिवशी मला त्यांच्यापासून दिवस गेलेत हे कळलं, त्या दिवशी भगवंताने नरसिंहरावाचं कुंकू होण्याची संधी माझ्या नशिबात दिली. पण तेव्हा उशीर झाला होता. पण त्या सगळ्या घटनांचा आता काय संबंध? मी किल्लेदारांची सून व्हावी हे परशू साहेबांनीच आत्याबाईच्या मनात बरवलं होतं. कारण त्यांना माझ्या मदतीनेच किल्लेदारांचं वैभव मिळवायचं होतं. आणि म्हणूनच ते मूल नोकरी म्हणून माझ्या मागे लागले होते. कुठल्या बाईला असं करायला आवडेल ग? मला माझं मूल वाढवायचं होतं, परशू साहेबांशीच लग्न करून. त्या चुकीमुळे ही शिक्षा भोगते. नरसिंहरावांनी यांचं लग्न सुमित्राशी लावून दिलं. यांची इच्छा नसतानाही तोच राग परशू साहेबांच्या मनात आहे. आणि म्हणूनच त्यांनी हा प्लॅन आखला होता. आणि त्यात तुम्ही सुद्धा सहभागी होतात. मला हे मूल हवंय हे ज्या दिवशी मी परशू साहेबांना सांगितलं, त्या दिवसापासून ते माझ्या मागे कसायासारखे लागले होते. पण सुदैवाने तुझ्यामुळे त्यांचा सगळा डाव फसला. आणि नरसिंह साहेबांसारखा चांगला माणूस संकटापासून वाचला. पण या सगळ्यात मी अडकले ग. एकीकडे परशू साहेब, दुसरीकडे तो वाकणीच. त्यांच्यापासून जी पळते ती आतापर्यंत.
आणि तुमचं बाळ? ज्या बाळासाठी एवढी झटले, अपघातामध्ये माझं बाळ. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. तुम्ही नका काळजी करूत. जानकी, मी म्हटलं ना, तुम्ही नका काळजी करूत. मी आहे. त्या आईला या दिग्याच्या काय वनिताला घेऊन काय पळून गेला का काय? बाईच्या बाबतीमध्ये कोणावर विश्वास ठेवू नये हेच खरं. का दोघं मिळून माझ्या विरोधात? माईला यांच्या इंदुलकर, नमस्कार. परशुराम किल्लेदार अजून त्याच धंद्यात आहे का पोलिसांनी नडग्या फोडल्यावर धंदा सोडला आहे? अरे जायला मग भेट, लवकर भेट, वाट बघतो, एक काम आहे. मला एक सांगा, तुम्ही ते मुंबईत कशा काय आलात? जानकी, तुला खरं सांगू, अगं माझं बाळ गेल्यावर माझी सगळी भीतीच मेली. मग मी एकच ठरवलं, त्या परशु साहेबांना मातीत मिळवायचं. अगं हे सगळं नरसिंहरावांना सांगण्यासाठीच मी मुंबईत आले होते. पण मला मुंबईत आल्यावर कळलं की त्यांचा अपघात झालाय. पण तरीही त्यांना हे सगळं सांगण्यासाठी मी त्याच हॉस्पिटलमध्ये आया म्हणून नोकरीला लागले. तुम्ही तिकडे होतात? तुम्ही तिकडे होतात? हो, खूप दिवस होते. नरसिंह साहेबांना सगळं काही सांगण्यासाठी, माझ्या मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी. म्हणजे लक्ष्मी मावशी आणि डॉक्टर म्हणत होते रमावतीची मुलगी त्या तुम्हीच होतात? म्हणजे कोणाला कळू नये म्हणून मी रमावतीची, नागपूरची असं सांगत होते. आणि साहेब शुद्धीवर येण्याची वाट बघत होते. मग ते मला का नाही सांगितलं? अगं तू चिडली असतीस, रागावली असतीस म्हणून नाही सांगितलं. मी तुला नको नको ते बोलले होते ग. हे शुद्धीत आल्यावर त्यांना सांगितलं का? जेव्हा साहेब शुद्धीवर आले हे कळलं तेव्हा परशु साहेबांची माणसं हॉस्पिटलमध्ये आली आणि त्यांनी मला बघितलं. मग परत माझी पळापळ सुरू झाली.
त्यांना असं वाटलं मी नरसिंह साहेबांना सगळं काही सांगून टाकलं, म्हणून बहुतेक ते मला चिवे मारायलाच आले होते. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. ज्यांनी तुम्हाला देशोधडीला लावलं त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, पण त्याआधी तुम्ही सावरलं पाहिजे. कशी सावरू जानकी? डोक्यावर छप्पर नाही आणि असा हा जीव घेणा पाठलाग. तुम्ही इथेच राहा. आई उद्या गावाला चालली आहे. राहा तुम्ही इकडेच. इकडे तुम्ही सुरक्षित असाल. जानकी, तुझे उपकार मी. असं काय करताय? काही झालं तरी शिक्षिका आहात तुम्ही माझ्या. कधीतरी गुरुदक्षिणा द्यायचीच होती. तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या. दमला असाल ना? झोपा. आणि आता मी तुमच्या जेवणाचं पाहते. बाकीचं उद्या बोलू. बरं. आहे. देव माझ्या पाठीशी आहे. पण आता हिचं काय? काय रे दिग्या, ओळखलंस का मला? तुझी अख्खी हातभट्टी मी गटारात ओतली होती. मला सांग, या इकडे मुंबईत तू सापाच्या वेळात हात घालायला कशाला आलास बाबा? चल पटकन सांगून टाक. गावातली मास्तरीण हॉस्पिटलमध्ये कामाला कशी लागली आणि तू तिचा पाठलाग का करत होतास? बोल दिग्या, बोल. मला ते बोल. हा बोल. जिग्या बोल. जिग्या, समदाडे, मी त्याला उचलायची सुपारी दिली होती. सुपारी पार कत्री सुपारी करून टाकली. साहेब, पोरांनी 2-4च फटके मारलेत त्याला. दिसतायत तुझे 2-4 फटके. तुझ्या 3-3 बायकांचा राग त्याच्यावर का काढलास तू? मला त्याच्याकडनं माहिती पाहिजे. जीव नको त्याचा. माहिती काढा आणि कळवा. होय साहेब. मला काही विचारायचं नाही आहे, पण असं म्हणतात की आत्याबाईंनीच हिला गावाहून. असेल हे, पण सध्या परिस्थिती वेगळी आहे. यांना काहीतरी सांगायचं म्हणून त्यांनी आपला जीव धोक्यात घातलाय. म्हणजे तू हिला साहेबांसमोर उभी करणार की काय? माहित नाही, अजून माझं काही ठरलं नाहीये. अगं पण नक्की झालंय काय? मला पण नाही माहिती. मला फक्त एवढंच कळतंय की आता त्यांना माझी गरज आहे. हे काय, तू निघालीस आणि मग ह्याचं काय? त्यांचा राहण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे त्या इथेच राहतील. अगं पण जानकी, कोण? जानकी? नाही, नर्मदा. नर्मदा तू? का? माझ्या आवाजाने एवढे दचकलात का? छे छे,
दचकेन का? उलट तू आल्यामुळे मला आश्चर्य वाटलं असंच ना? का विसरलात मला? नाही नाही, मी कसा विसरेन तुला? नव्या पुढे जुन्याची काहीच किंमत राहत नाही, बरोबर ना? नाही नर्मदा, तसं अजिबात नाही. तुझी जागा जानकीनं केव्हाच घेतली आणि याचं मला अजिबात दुःख नाही. उलट मला आनंदच आहे, कारण माझ्यानंतर अमृताला जानकीने चांगलंच समजून घेतलंय आणि तुम्हालाही. कदाचित माझी या घरात गरजच उरली नव्हती, म्हणून देवानं मला बोलावून घेतलं. तू आज असं का बोलतेस? तुला चांगलंच माहिती आहे, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. अपूर्ण होता, पण आता नाही. आणि तुम्ही एवढे अस्वस्थ का होताय? मला जानकीबद्दल अजिबात राग नाहीये, कारण जानकी म्हणजे मीच तर आहे ना. म्हणजे माझ्या विना तुम्ही अपूर्ण आहात आणि तुमच्या विना जानकी. म्हणजे असं ना तसं आपण एकमेकांमध्ये गुंतले आहोतच. तू गोंधळात टाकतेस मला नर्मदा. गोंधळ तर खरा माझा उडालाय, कारण तुमच्यावर प्रेम करणारं मन माझं असलं तरी चेहरा जानकीचाच राहणार आहे आणि चेहराच जास्त महत्वाचा असतो. माझा चेहरा तुमच्या आठवणींचा भाग झालाय आणि हळूहळू त्या आठवणीही धुसर होतील. मग कोण नर्मदा, कुठली नर्मदा? मी तर लक्षात सुद्धा राहायची नाही तुमच्या. मग मागे उरेल ती फक्त जानकीच. नाही नर्मदा, तसं होणार नाही. मी तुझाच होतो आणि तू नसतानाही मी तुझाच राहीन. कुठलीही जानकी तुझी जागा घेऊ शकणार नाही. कुठची जानकी तुझी जागा घेऊ शकणार नाही. कुठचीही जानकी तुझी जागा घेऊ शकणार नाही नर्मदा. नर्मदा, अरे वा वा वा, हे मस्त दिसतंय. हा हे माझ्याकडे एक आयडिया आहे. दादा घरी आला ना की आपल्या बाहेरचा जो फॅन आहे त्या फॅनवर आपण अशा गुलाबाच्या पाकळ्या ठेवूया आणि तो फॅन खाली आला की फॅन ऑन करायचा. म्हणजे त्याच्या अंगावर अशा वरनं छान गुलाबाच्या पाकळ्या पडतील. नाही 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 नाही, माझ्याकडे एक भन्नाट आयडिया. काय रे? आपण काय करू, जी फुलं आहेत ना आम्ही दोघं असे लपतो आणि भाऊजी आले रे आले की आम्ही फुलं अशी उधळतो. काय रे, इतके दिवस इकडे राहतोयस ना, तरी कसं वागायची याची अक्कल आली नाही वाटतं. काकू अगं एवढं चिडायला काय झालंय? फुलंच टाकलेत ना अंगावर, काही चिखल नाही उधळलाय. अमृता, तू मध्ये मध्ये चोंबडेपणा करू नकोस. मी करणार, कारण फुलं उधळायला मी सुद्धा होते त्याच्याबरोबर. खरं तर ही नोकर माणसं ना तुझ्यामुळेच एवढी माजलीये. काकू, गण्या माझा भाऊ आहे, त्याच्याबद्दल बोलताना जरा सांभाळून, कारण तो सुद्धा इथे आपल्या बरोबरच राहणार आहे. कुणाला इकडे राहण्याची हौस नाहीये. आम्ही आठवडाभरात वेगळे होणार आहोत, तेव्हा बसा इकडे चिन्मा खेळ. काका, वेगळे होणार आहोत म्हणजे? तिला वेगळं राहायचं आहे, या घरापासून, घरातल्या माणसांपासून. आणि त्या नवीन घरात भांडायला काय वेगळी माणसं आणणार आहात भाड्यानी? ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता ना, तो दिवस आज आलाय. मला इतकं बरं वाटतंय तुम्ही घरी परत येणार तर. तुम्हाला माहितीये, अमृता, गण्या, वामन दादा सगळेजण तुमच्या घरी येण्याची वाट पाहतात. जोरदार तयारी चालू केली त्यांनी तिकडे. तुमचा विश्वास नाही बसणार, पण तुम्ही नव्हतात तर घरातल्या प्राजक्ताने सडा नाही घातला. विसरलेच मी. कुंकू.
झालं? मला कसं तरीच होतंय. काय होतंय? डॉक्टरना बोलवू का? अगं तसं नाही ग. घरी जाण्याची उत्सुकता वाढत चालली. वेध लागलेत. तू बाहेर जाऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात का बघ. म्हणजे वाकणीच आहेत तिथे, पण तरी जा. पण कुंकू? आता ते महत्वाचं आहे का एवढं?